निर्गम प्रकरण 2. मोशेचा जन्म. लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेविले. पुढे त्याला लपवून ठेविता येईना म्हणून तिने लव्हाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली. त्या पेटाऱ्यात तिने त्या बाळकास घालून नदीकाठच्या लव्हाळ्यात नेऊन ठेविले. आणि त्याचे पुढे काय होते ते पहावयास त्याची बहीण दूर उभी राहिली. मग फारोची मुलगी नदीवर स्नान करावयास आली. तिच्या दासी नदीच्या कडेने चालल्या असता लव्हाळ्यांमध्ये तो पेटारा तिच्या नजरेस पडला. तो आणावयास तिने आपल्या एका दासीस सांगितले. तो उघडून पाहता तिच्या दृष्टीस ते बालक पडले आणि पहा, तो मुलगा रडत होता. तिला त्याचा कळवळा आला व ती म्हणाली, हे कोणातरी इब्रियाचे बालक आहे. तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या मुलीस म्हणाली, आपणाकरिता मुलास दूध पाजावयासाठी इब्री स्त्रियातून एखादी दाई बोलावू काय? फारोच्या मुलीने तिला म्हटले, जा बोलाव. तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली. फारोच्या मुलीने तिला म्हटले, या मुलाला घेऊन जा आणि माझ्याकरिता याला दूध पाज, म्हणजे मी तुला वेतन देईन. मग ती स्त्री त्याला घेऊन गेली व दूध पाजू लागली. ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे ठेविले, कारण ती म्हणाली, मी त्याला पाण्यातून बाहेर काढिले. मोशे मिद्यान देशास पळून जातो. काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंदांकडे जाऊन त्यांचे काबाड कष्ट पाहिले. त्या प्रसंगी आपल्या भाऊबंदांपैकी एका इब्र्याला कोणी मिसरी मारीत असलेला त्याला दिसला. तेव्हा त्याने इकडे तिकडे सभोवार नजर फेकली व कोणी नाही असे पाहून त्या मिसऱ्यास ठार करून त्याला वाळूत लपविले. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर गेला. तो 2 इब्री मनुष्यास एकमेकांशी मारामारी करताना त्याने पाहिले. तेव्हा ज्याचा अपराध होता त्यास तो म्हणाला, तू आपल्या सोबत्याला का मारित आहेस? तो त्यास म्हणाला, तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमिले? तू त्या मिसऱ्यास जिवे मारिले तसे मलाही मारावयास पाहतोस काय? तेव्हा मोशेला भीती वाटली. तो म्हणाला, खरोखर ती गोष्ट फुटली. फारोच्या कानी ती गोष्ट गेली तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजिले. पण मोशे फारो पुढून पळून मिद्यान देशात जाऊन पोहोचला आणि तेथे एका विहिरीपाशी बसला. तेथील मिद्यानी याजकाला 7 मुली होत्या. त्या येऊन पाणी काढून आपल्या बापाच्या शेरडा मेंढरास पाजण्याकरिता ते डोणीत भरीत होत्या. इतक्यात धनगरांनी येऊन त्यास हाकून लाविले. तेव्हा मोशेने उठून त्या मुलीस मदत करून त्यांच्या कळपास पाणी पाजिले. त्या आपला बाप रगुवेल याच्याकडे आल्या. तेव्हा तो म्हणाला, आज तुम्ही लवकर कशा आला? त्या म्हणाल्या, धनगरांच्या हातून एका मिसरी मनुष्याने आमची सुटका केली आणि आम्हासाठी पाणी देखील काढून कळपास पाजिले. तो आपल्या मुलींना म्हणाला, तो कोठे आहे? त्या माणसाला तुम्ही तेथे का सोडले? त्याला जेवावयास बोलावून आणा. मोशे त्या मनुष्यापाशी राहण्यास कबूल झाला. त्याने मोशेला आपली मुलगी सिप्पोरा दिली. तिला मुलगा झाला. त्याने त्याचे नाव गेर्शोम ठेविले. तो म्हणाला, कारण मी परदेशात उपरी आहे. बराच काळ लोटल्यावर मिसराचा राजा मृत्यू पावला. इकडे इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहोचली. देवाने त्यांचा आकांत ऐकला. तेव्हा अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे त्यास स्मरण झाले. म्हणून देवाने इस्रायल वंशजांकडे दृष्टी लावली. देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरविले.